गुडघ्यांच्या असह्य दुखण्यामुळे चालणं फिरणं त्रासदायी होऊ लागतं. बरेच उपचार करून देखील आराम मिळत नाही. परिणाम डॉक्टर्स महागड्या नी रिप्लेसमेंटचा सल्ला देतात. गुडघ्याचा त्रास हा आपल्या रोजच्या जीवनातला आनंद आणि उत्साह हरवून टाकणारा त्रास असतो. पण गुडघेदुखीवर ऑपरेशन करणं हाच एकमात्र उपचार आहे का, की जीवनभर पेनकिलर्स खाणं हाच पर्याय आहे? तर नाही. तर मग काय आहे यावरील गुणकारी उपचार? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आजच्या कार्यक्रमातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी भावना दिलीप चंदवानी. हितगुजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत माधवबागचे एक्सरसाइज मेडिकल स्पेशलिस्ट विश्वास वालावरकर सर. सुरुवातीला आपण त्यांचं स्वागत करूया आणि त्यानंतर सरांसंदर्भात माहिती जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. विश्वास सरांसंदर्भात बोलायचं झालं तर सचिन तेंडुलकर यांच्यासोबत अनेक वर्ष क्रिकेट खेळण्याचा अनुभव त्यांना आहे. तसंच राहुल द्रविड, हार्दिक पांड्या यासारख्या अनेक सुप्रसिद्ध खेळाडूंना एक्सरसाइज संबंधित त्यांनी ट्रेन केलेला आहे. विश्वास सर थायलंड वुमन्स नॅशनल टीमचे कोच देखील राहून चुकलेत आणि इंडियन्स वुमन क्रिकेट टीमला देखील त्यांनी ट्रेन केलाय. अशा प्रकारे स्पोर्ट्सच्या जगात त्यांना 15 वर्षाहून अधिकचा अनुभव आहे. या अनुभवाच्या पार्श्वभूमीवर विश्वास सर हे आता माधवबागचे एक्सरसाइज मेडिसिन स्पेशलिस्ट म्हणून सांधेदुखीच्या रुग्णांसाठी गेल्या 3 वर्षांहून अधिक काळापासून काम बघतात. आतापर्यंत त्यांच्या एक्सरसाइज प्रोग्रामचा 16,000हून अधिक रुग्णांना लाभ झालाय. सोबतच त्यांच्या एक्सरसाइज मार्गदर्शनाखाली 800हून अधिक रुग्ण गुडघेदुखीच्या त्रासातून स्वतःला मुक्त करून आनंदी जीवनाचा अनुभव घेतात. आता आपण विषयाला सुरुवात करूयात. डॉक्टर, खरं तर आज गुडघेदुखी या विषयावर बोलणार आहोत. मात्र जर आपण बघितलं तर इतका मोठा तुम्हाला अनुभव आहे आणि अनेक क्रिकेट प्लेयर सोबत पण तुम्ही काम केलेलं आहे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांना ट्रेन देखील केलेला आहे. आणि त्यामध्ये एक महत्त्वाची बाब अशी होती की जोही गुडघेदुखी संबंधित त्रास असेल, जेही प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही त्यांचे सॉल्व्ह केलेले आहेत. मला खरं तर प्रश्न हाच विचारायचा आहे की डायबिटीज, हृदयरोग असेल किंवा ब्लड प्रेशर यासारख्या आजारांवर उपचार करत असताना गुडघेदुखीच्या आजारावर उपचार करणं किती गरजेचं आहे? नमस्कार श्रोते हो. सो बेसिकली काय होतं की गेली 18-19 वर्ष माधवबाग हे मधुमेह आणि हृदयरोग मुक्ती याच्यावर काम करत आहे. आणि 3 महत्त्वाचे ॲस्पेक्ट्सवर आपण काम करतो. ते म्हणजे पंचकर्म चिकित्सा, जे आयुर्वेदा बेस्ड आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आहार किंवा आपण कुठलं डाएट घेतो त्याच्यावर. आणि तिसरा महत्त्वाचा पॉईंट होता तो म्हणजे एक्सरसाइज. सो या 3 गोष्टींद्वारे आपण आपले डायबिटीज किंवा हार्टचे प्रॉब्लेम, ब्लॉकेजेस हे कमी करत आलेलो आहोत. पण आम्हाला असं जाणवलं की गेले 18-19 वर्ष हे काम करत असताना आपले जे पेशंट आहेत ते ओल्ड आहेत, म्हातारे आहेत. आणि त्यातल्या कित्येक लोकांना गुडघेदुखी हा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि या गुडघेदुखीमुळे त्यांना एक्सरसाइज करणं शक्य होत नाही आहे. सो अशी गरज निर्माण झाली की आपण गुडघेदुखी पहिली बरी केली गेली पाहिजे आणि मगच आपण ह्या लोकांना एक्सरसाइजमध्ये आणू शकतो. आणि म्हणूनच जॉईंट हिलर्स आणि गुडघेदुखीवर आम्ही काम करायला सुरुवात केली. निश्चितच सर, हे गुडघेदुखीवर जेव्हा तुम्ही काम करायला सुरुवात केली, यामध्ये जॉईंट हिलर ही एक संकल्पना आणलेली आहे. तर ही संकल्पना नेमकी काय आहे या संदर्भात सांगा. सो जसं मी आत्ता बोललो की आपण जेव्हा एक्सरसाइजवर काम करायला सुरुवात केली आणि कित्येक पेशंटना एक्सरसाइज करणं जमत नव्हतं. त्याचं मुख्य म्हणजे कारण होतं की आपलं गुडघेदुखी इतकी वाढलेली आहे. त्याचं कारण असं आहे की जसं आपलं वय वाढतं, आपल्या शरीरामध्ये झीज व्हायला सुरुवात होते, डिजनरेटिव्ह चेंजेस आपल्या शरीरामध्ये होतात आणि त्याच्यामुळे आपल्याला गुडघेदुखीचा त्रास होतो. म्हणजेच काय तर आपली सांध्यातली जी जागा आहे ती कमी होते, आपले जॉईंट स्पेस कमी होते, आपलं कार्टिलेज रप्चर होतं, आपलं सायन्युअल फ्लुइड कमी व्हायला सुरुवात होते. असे कित्येक गोष्टी आपल्याला अनुभवायला येतात आणि त्यामुळे आपण त्याला ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो. आता ह्या ऑस्टिओआर्थरायटिसवर काम करणं, ते पण विदाऊट शस्त्रक्रिया, हे फार महत्त्वाचा ॲस्पेक्ट आपल्याला डोळ्यासमोर आलेला होता. आणि म्हणून आम्ही रिसर्च केला आणि बघितलं की आपल्या ह्या रुग्णांना पहिल्यांदा आपण गुडघेदुखीतून मुक्त केलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी कुठले कुठले ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तर एक्सरसाइज हा एक महत्त्वाचा पार्ट आहे आणि ॲक्टिव्ह लाईफस्टाईलमध्ये येणं हे फार महत्त्वाचं ठरतं. आणि जगभरामध्ये जे रिसर्च झालेले आहेत ते पण हेच सांगतात की ॲक्टिव्ह लाईफस्टाईलमध्ये येणं आणि एक्सरसाइज करणं, ज्याच्यामुळे आपली गुडघेदुखी कमी होऊ शकते. सो आम्ही काय केलं की आयुर्वेदाचा जो बेस आहे, आयुर्वेदिक मेडिसिन्स आणि मॉडर्न सायन्सचा जो एक्सरसाइज ॲस्पेक्ट आहे, यांना एकत्र आणून अशी ट्रीटमेंट निर्माण केली जेणेकरून आपली गुडघेदुखी कमी होईल आणि आपल्याला एक्सरसाइज करणं शक्य होऊन जाईल.
निश्चितच तेव्हा आपण बघतोय की जॉईंट हिलर ही एक वेगळी संकल्पना जी आहे ती माधव बागनं आणलेली आहे. खरं तर जॉईंट हिलर या प्रोग्रामची ही खासियत आहे की यामध्ये कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन्स आणि पेन किलरचा वापर केला जात नाही. त्यामुळं हा प्रोग्राम पूर्णपणे सुरक्षित आणि वेदनारहित आहे. त्यामुळं शस्त्रक्रियेशिवाय गुडघेदुखीपासून आराम कसा मिळवावा हे जाणून घेण्यासाठी तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेला नंबर जो आहे तो टिपून घ्या आणि मिस कॉल द्या 0224893232 या क्रमांकावर. आणि अर्थात आपल्या गुडघेदुखी या त्रासापासून नेहमीसाठी मुक्तता मिळवू शकता. त्यासाठी फक्त तुम्हाला हा जो नंबर आहे यावर तुम्हाला मिस कॉल द्यायचा आहे. सर, ही जी जॉईंट हिलर ही जी संकल्पना तुम्ही सुरू केलेली आहे यामध्ये तुम्ही 7 दिवसांचं शिबिर घेता जसं तुम्ही सांगितलं. बरं, मला हे जाणून घ्यायचं आहे की या शिबिरमध्ये जर आपले जे प्रेक्षक आहेत ते जोडले जात आहेत, येत आहेत, तर त्यांना नेमका ह्याचा कसा फायदा होईल आणि या शिबिरामध्ये येणं का गरजेचं आहे? जेव्हा मी ठरवलं की आपल्याला एक्सरसाइज करायचा आहे आणि एक्सरसाइजला मेडिसिन म्हणून प्रस्तुत करायचं आहे आणि जगभरामध्ये रिसर्च सांगतो की एक्सरसाइजमुळेच आपण आपले ऑस्टिओआर्थरायटिस किंवा क्रॉनिक नी पेन दूर करू शकतो, तेव्हा आम्ही असे काही एक्सरसाइज प्रोटोकॉल बनवले जे नी स्पेसिफिक होते. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो जेव्हा आपण एक्सरसाइजचा विचार करतो तेव्हा प्रश्न असा असतो की मी एक्सरसाइज कुठले करू, कधी करू, केव्हा करू, कसे करू, मला कोण मॉनिटर करणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मला कोण शिकवणार आहे. कारण लोकांना असं वाटतं की आपण एक्सरसाइज करत असतो म्हणजेच काय की लोक चालतात, योगासनं करतात किंवा बाकी गोष्टी करत असतात, पण आपल्याला नी स्पेसिफिक एक्सरसाइज करण्याची गरज आहे. कारण त्यामुळेच आपला नी किंवा गुडघेदुखी जी आहे ती कमी होणार आहे. कुठे ना कुठेतरी ही अंडर ऑब्झर्वेशन किंवा अंडर गायडन्स करायची गरज निर्माण झाली. म्हणून आपण ठरवलं की आपण एक कॅम्प आयोजित करायचा जिकडे आपले पेशंट्स येतील आणि ते आपला अख्खा प्रोग्राम फॉलो करतील. हे करत असताना आपले फिजिओथेरपिस्ट किंवा आपले एक्सरसाइज स्पेशलिस्ट किंवा आपले मसाज थेरपिस्ट तिकडे असतात आणि ते आपल्या गायडन्स खाली आपला एक्सरसाइज करून घेतात. कारण नी स्पेसिफिक एक्सरसाइज म्हटला की त्याच्यामध्ये बरेच पॅरामीटर्स येतात. एक म्हणजे आपल्याला स्ट्रेंथ ट्रेनिंगवर काम करावं लागतं, मसल ॲक्टिव्हेशनवर काम करावं लागतं, आपल्याला बॅलन्स ट्रेनिंगवर काम करावं लागतं, आपलं मोबिलिटी आणि स्टेबिलिटी पण वाढवावी लागते. आता हे सगळे शब्द नवीन आहेत आणि ह्याचे एक्सरसाइज कुठले कुठले आहेत हे देखील आपल्याला माहीत नसतात. त्यासाठी एक एक्सरसाइज स्पेशलिस्ट तिकडे असणं, आपल्याला ते करून घेणं, किंवा बऱ्याच वेळा काय होतं की एक्सरसाइज म्हणलं की लोकांना भीती वाटते की मला एक्सरसाइज जमणार नाही आणि ह्या वेळात तर शक्यच नाही आहे, त्यात मला गुडघेदुखी पण आहे. हा कॉन्फिडन्स कुठेतरी आला पाहिजे, अंडर ऑब्झर्वेशन आपल्याला एक्सरसाइज करता आले पाहिजेत आणि ते करत असताना आपल्याला कोणीतरी ऑब्झर्व करते आणि जे कुठे प्रॉब्लेम आपण फेस करतो आहोत किंवा इन केस काही आपल्याला पेन वाढलं त्यावेळेला तर ते गाईड करायला कोणतरी तिकडे व्यक्ती हजर राहणं महत्त्वाचं होतं आणि म्हणून आपण हे कॅम्पचं आयोजन केलं. निश्चितच तेव्हा खरं तर हा जो कॅम्प आहे यामध्ये नक्की सहभागी व्हा. कारण तुम्हालाही जर गुडघेदुखीचा त्रास असेल आणि ऑपरेशन पासून जर तुमच्या मनात भीती असेल तर हा शिबिर जो आहे तो तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. जॉईंट हिलर शिबिरात नक्की सामील व्हा आणि हा जो शिबिर आहे फक्त 7 दिवसांचा आहे. शस्त्रक्रियेशिवाय संशोधन सिद्ध अशा उपचारांच्या मदतीनं गुडघेदुखीपासून आराम कसा मिळवावा हे खरं तर तुम्हाला या शिबिरामध्ये जाणून घेता येईल. त्यासाठी फक्त तुमचा एक पाऊल पुढे टाकणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधायचा आहे. 0224893232 या क्रमांकावर तुम्ही मिस कॉल द्या आणि या संदर्भातली माहिती जाणून घ्या. सर, ह्या संकल्पनेमध्ये नेमकं काय काय शिकवलं जाईल आणि खरं महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणकोणत्या गोष्टींचा यामध्ये समावेश असेल? आज भारतामध्ये 26 कोटीपेक्षा जास्त लोक कुठल्या ना कुठली वेदनेची झुंजत आहेत, कुठल्या ना कुठेतरी पेन त्यांना आहे आणि त्यातले 18 कोटीपेक्षा जास्त लोक आर्थरायटिसचा शिकार आहेत. खरं. आणि आर्थरायटिस म्हटलं की त्यामध्ये पण गुडघा हा एक महत्त्वाचा जॉईंट आहे ज्याच्यावर आपल्याला काम करायची गरज आहे. कारण गुडघेदुखी फार जास्त कॉमन झालेली आहे. खरं. याचं कारण असं की गुडघा हा एक लोड बेरिंग जॉईंट आहे. म्हणजेच काय की लहानपणापासून आत्तापर्यंत आपण कुठलीही जी ॲक्टिव्हिटी करतो, मग चालणं असेल, जिने चढणं असेल, जिने उतरणं असेल, खाली बसणं असेल, हे करताना आपला गुडघा वापरावा लागतो. जसं आपलं वय वाढतं त्याप्रमाणे आपल्या गुडघ्याची झीज होते आणि गुडघेदुखी व्हायला सुरुवात होते. त्यामुळे आर्थरायटिसचं प्रमाण गुडघ्यामध्ये खूप जास्त आहे. म्हणून हे कॅम्पचं नियोजन केले गेलेलं आहे. जसं मगाशी मी बोललो की आपल्याला नी स्पेसिफिक एक्सरसाइज करायची गरज असते. आपण इथे काय करतो तर सगळ्यात पहिल्यांदा आपण गुडघ्याची पूर्ण असेसमेंट करतो. ती गरजेचं का असतं? कारण प्रत्येकाचं जरी वेदना सेम असली तरी कारण वेगळं असू शकतो. प्रत्येकाची बॉडी ही वेगळी असते आणि त्या प्रमाणात आपण त्याचं असेसमेंट करण्याची गरज लागते. ही आपण असेसमेंट कुठली करतो
तर एक कूच प्रोटोकॉल म्हणून आपण जगभरामध्ये मान्य असलेला प्रोटोकॉल आहे. आपण ते बघतो. आपण एक स्कॉट टेस्ट घेतो, वॉक टेस्ट घेतो आणि आपण मोबिलिटी म्हणजे रेंज ऑफ मोशन पण चेक करतो. हा डेटा फार महत्त्वाचा असतो, कारण आपण जो प्रोग्राम रन करत आहोत तो इफेक्टिव्ह आहे का, आणि इफेक्टिव्ह असेल तर तो पेपरावर दिसला पाहिजे, हे पण बघायची गरज असते. अपार्ट फ्रॉम दॅट प्रत्येक माणसाला काहीतरी स्पेसिफिक गरज असते, नीड असते, ती पण फुलफिल करण्यासाठी आपल्याला असेसमेंट करावी लागते. अच्छा. अपार्ट फ्रॉम दॅट आपल्याला काही थेरपीज आपण तिकडे यूज करतो. त्या थेरपीजमध्ये आपण मसल टाईट जो असतो तो ओपन करण्यासाठी आपले एक्सपर्ट थेरपिस्ट काम करत असतात. सो टाईट मसल ओपन करणं आणि त्याचं एफिशियन्सी वाढवणं हे आपलं महत्त्वाचं काम आपण ह्या कॅम्पमध्ये करत असतो. हे आपण घरी बसून करू शकत नाही. ते सोडलं तर आपली जी जॉईंटची रेंज आहे, म्हणजेच काय की बऱ्याच वेळा आपला गुडघा सरळ करायला किंवा वाकवायला त्रास होत असतो, पेन होत असतात आणि तो पूर्णपणे आपण करू शकत नाहीत. सो आपले एक्सपर्ट थेरपिस्ट आपली मोबिलिटी वाढवतात. ही पण एक थेरपीचा पार्ट आहे. अच्छा. आणि हे सगळं केल्यानंतर विविध पद्धतीचे एक्सरसाइज, म्हणजेच काय की मसल ॲक्टिव्हेशन करणं, मसल स्ट्रेंथनिंग करणं, मसल बॅलन्स इम्प्रूव्ह करणं, असे विविध प्रकार आपण तिकडे आयोजन करत असतो. अपार्ट फ्रॉम दॅट काही मेडिसिन्स आपण वापरतो जे आयुर्वेदा बेस्ड आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा आपले गुडघा स्टिफ झाल्यामुळे आपल्याला एक्सरसाइज करणं जमत नाहीये. सो त्यासाठी आपण काही मसल ॲक्टिव्हेशन स्प्रे वापरतो, काही आयुर्वेदिक कॅप्सूल्स वापरतो, जेणेकरून आपली इंटरनल हेल्थ सुधारते. आणि हे सगळं झाल्यानंतर आपण मसल सुधनिंग किंवा मसल स्मूथनिंग असं आपण एक ऑइंटमेंट वापरतो. अच्छा. त्याचा फायदा आपल्याला असा होतो की ते इन्ग्रेडियंट्स आपल्या शरीरामध्ये जातात आणि आपलं इन्फ्लमेशन कमी करतात, पेन इंटेन्सिटी कमी करतात आणि आपला गुडघेदुखी कमी करायला फार महत्त्वाचा रोल प्ले करतात. निश्चितच. तेव्हा खरं तर ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे आणि डॉक्टरांनी जसं सांगितलं की या शिबिरामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी असतील ज्यामध्ये त्यांचा समावेश असेल, आणि ह्याचा मेन जो गरज आहे तो आहे गुडघादुखी दूर करण्यासाठी. त्यामुळे तुम्ही देखील या शिबिरामध्ये सहभागी आणि सोबतच जॉईंट हिलर या प्रोग्राममध्ये सहभागी होऊन खरं तर फक्त 7 दिवसांमध्ये आपल्या गुडघेदुखीवर नैसर्गिक पद्धतीने आराम मिळून आनंदी जीवनाचा अनुभव घेत असलेल्या एका व्यक्तीचं मनोगत देखील आता आपण ऐकूयात. मेरा नाम मीनाक्षी गणेशन और मैं चेंबूर से हूँ. मुझे ये नी प्रॉब्लम स्टार्ट होके 2 साल हुआ है और स्ट्रगल कर रही थी सोच के कि इसको कंजर्वेटिव वे विदाउट एनी सर्जरी कैसे इसका इलाज कराऊं. तो फाइनली जब माधवबाग का मुझे मालूमात हुआ, मैंने सोचा ये एक ट्राई करूं. तो अभी 1 वीक से यहाँ पे हमारा जो ये लोग ट्रेन कर रहे हैं यहाँ डॉक्टर्स एक्सपर्टीज मिस्टर बालावलकर के नीचे अबाउट एक्सरसाइज कैन क्योर. तो इसमें मुझे काफ़ी फ़र्क पड़ा. जहाँ तक मोबिलिटी थी काफ़ी इम्प्रूव हुई है और यहाँ का 1 वीक का एकदम रिलैक्सिंग था. एंड थैंक यू फॉर अब तक की जर्नी के लिए, और आगे भी आशा करते हैं की हम और भी चीज़ों के लिए इनके पास इलाज के लिए सक्सेसफुल हो जाएं. निश्चितच सर. खरं तर आणखीनही गुडघेदुखीच्या त्रासाला कसं दूर ठेवता येईल या संदर्भात आपल्याला माहिती जाणून घ्यायची आहे. मात्र एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण इथे थांबतोय. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. गुडघेदुखीच्या त्रासापासून कशी मुक्तता मिळवता येईल या संदर्भात आज आपण चर्चा करतोय. पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. तेव्हा निश्चितच सर आपण बघतोय की या शिबिरामध्ये सहभागी होऊन शस्त्रक्रिया न करता, कुठलाही त्रास न सहन करता अगदी 7 दिवसांमध्ये गुडघेदुखीपासून त्यांनी मुक्तता मिळवलेली आहे आणि त्यांचा अनुभव कसा होता हे देखील आपण बघितलेला आहे. पण सर मला हा प्रश्न पडतोय की आज देशभरामध्ये किंवा बाहेर जरी आपण गेलो तरी त्या ठिकाणी सुद्धा मोठमोठे ऑपरेशन केले जातात आणि वर्षानुवर्ष खरं तर हा त्रास जो आहे ते रुग्ण सहन करत असतात. त्यानंतर देखील हा त्रास जातो असं नाहीये, उपचार करून देखील. मग असं तुमच्या शिबिरामध्ये काय नेमकं वेगळंपण आपल्याला बघायला मिळणार आहे की अगदी 7 दिवसात गुडघेदुखीपासून मुक्तता मिळेल? सो जेव्हा आपला गुडघेदुखी होते आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर म्हणतात की तुम्हाला जी ॲक्टिव्हिटी करायला त्रास होतो आहे, म्हणजेच काय की खाली बसताना त्रास होतोय तर खाली बसायचं नाहीये, जर आपला जिने चढताना त्रास होतो तर जिने चढायचं नाहीयेत आणि डेली ॲक्टिव्हिटीज करायच्या नाहीयेत ज्या पॉसिबल होत नाहीत आपल्याला, कारण आपल्याला जगायचं असतं आणि डेली ॲक्टिव्हिटीज पण करायच्या असतात. तर
जेव्हा आपण रिसर्च करतो आणि आम्ही रिसर्च करत होतो बघितलं की जगभरामध्ये असं म्हणतात की एक्सरसाइज करूनच आपल्याला याचा फायदा होऊ शकतो, पण ते सगळे रिसर्च जे होते ते बाहेरचे होते. सो म्हणून आम्ही डिसाईड केलं माधवबागच्या खोपोली हॉस्पिटलमध्ये आम्ही एक रिसर्च आमचा केला. आम्ही काही पेशंट्स असे बोलवले की त्यांना वर्षानुवर्ष गुडघेदुखी होती, वर्षानुवर्ष ते गोळ्या घेत होते. कुठलीही गोळी असते ती आपल्याला मूळ कारण आपलं दूर करत नाही, ते फक्त आपले सिम्पटम्स सप्रेस करत असतात. सो त्यामुळे तो आपला उपाय परमनंट असू शकत नाही. सो परमनंट उपाय कुठला याच्यावर आम्ही रिसर्च करायला सुरुवात केली. आम्ही आमचे एक्सरसाइज प्रोटोकॉल बनवले आणि ते केले, आणि ते केल्यानंतर जे पेशंट्स आमच्या त्या प्रोटोकॉलमध्ये सामील झाले त्यांचा अख्खा डेटा आम्ही मॅनेज केला आणि बघितलं की 7 दिवसामध्ये त्यांना जे पेन होतं ते 30 ते 40% काही काही ठिकाणी 80% कमी झालेलं होतं. त्यांचं डेली ॲक्टिव्हिटीजमधलं पेन खूप कमी झालं होतं. डेली ॲक्टिव्हिटीजमध्ये स्मूथनेस यायला सुरुवात झालेली होती. ज्यांना जिने चढता येत नव्हते त्यांना जिने चढायला त्यांनी सुरुवात केली होती. ज्यांना खाली बसता येत नव्हतं त्यांना खाली बसणं शक्य झालेलं होतं. मग हा जो डेटा आम्ही कलेक्ट केला होता आमच्या रिसर्चमध्ये, तो आम्ही पाठवला इंटरनॅशनल जर्नल ऑफ मल्टी डिसिप्लिनरी रिसर्चमध्ये. कारण आम्हाला कुठे ना कुठेतरी एक व्हॅलिडेशन पाहिजे होतं की आम्ही जे काम करतो आहोत ते खरं आहे, राईट आहे आणि आम्ही राईट मार्गावर करत आहोत. आणि त्या असोसिएशनने देखील हे एक्सेप्ट केलं की यस, एक्सरसाइजनीही आपण हे गुडघेदुखी कमी करू शकतो आणि तुम्ही जो डेटा आम्हाला पाठवलेला आहे तो आम्ही एक्सेप्ट करतो. आणि त्यांनी आमचा तो पेपर पब्लिश केला आणि तिकडे हे प्रूव्ह झालं. आम्हाला एक पोचपावती मिळाली की आम्ही जो एक्सरसाइज प्रोटोकॉल बनवलेला आहे त्यांनी नक्कीच आपण गुडघेदुखी कमी करू शकतो. निश्चितच. तेव्हा आपण बघतोय की फक्त 7 दिवसात कोणताही ऑपरेशन शिवाय तुमच्या गुडघेदुखीच्या त्रासातून आराम मिळू शकतो आणि हे सिद्ध देखील झालेलं आहे. या विषयाचं संशोधन पेपर जे आपण स्क्रीनवर आता बघत होतो, हे संशोधन पेपर जे होतं ते इंटरनॅशनल जर्नल ऑफ ॲडव्हान्स मल्टी डिसिप्लिनरी रिसर्च या रिसर्च पेपरमध्ये देखील पब्लिश झालंय. तर या 7 दिवसांच्या संशोधन सिद्ध उपचार पद्धतीविषयी नक्की माहिती जाणून घ्या. त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर फक्त मिस कॉल द्यायचा आहे. 0224893232 ह्या क्रमांकावर तुम्ही मिस कॉल देऊन या रिसर्च पेपर संदर्भात आणि या शिबिरासंदर्भात माहिती जाणून घेऊ शकतात. डॉक्टर, ह्या शिबिरामध्ये खरं तर जे व्यायाम शिकवले जातात हे व्यायाम कशा प्रकारचे असतात आणि सर्वसामान्य माणूस जो असेल तो एकदा 7 दिवसाच्या शिबिरामध्ये आला आणि त्यानंतर तो घरी गेला तर ते व्यायाम त्याला करता येऊ शकतात का घरी? खूप चांगला प्रश्न आहे. कारण जेव्हा आपण एक्सरसाइज म्हणतो तेव्हा लोक घाबरतात. त्यांना असं वाटतं एक्सरसाइज करणं मला शक्य नाही आहे. माझं वय पण वाढलेलं आहे, माझं वेट पण वाढलेलं आहे आणि त्यात मला गुडघेदुखी पण वाढलेली आहे. त्यामुळे एक्सरसाइज म्हटलं की आम्हाला शक्य नाही आहे असं लोकांना वाटत असतं. आणि आपल्याला एक जे पिक्चर क्रिएट केलेलं आहे ते पण असं दाखवलेलं आहे की एक्सरसाइज म्हटला की आपण खूपसे वेट उचलायचे, आपली बॉडी बनवायची, 6 पॅक्स करायचे किंवा आपलं 0 फिगरमध्ये जायचं. आणि लोकांना वाटतं हे माझं काम नाही आहे, मी आयुष्यामध्ये कधी केलेलं नाही आहे, त्यामुळे मला हे जमणार नाही आहे. सो आपण जे एक्सरसाइज आता बनवलेले आहेत हे प्रत्येक माणसाला जमू शकतात. कारण प्रत्येक माणसाला जमावं आपण त्याच लेवलचे एक्सरसाइज इकडे डिझाईन केलेले आहेत. काही लोकांना उभं राहून किंवा बसून एक्सरसाइज करता येतात, त्या लोकांसाठी उभं राहून किंवा बसून आपण एक्सरसाइज डिझाईन केलेले आहेत. काही लोकांना ते करणं शक्य नसतं, म्हणजे खाली बसणं शक्य नसतं, त्या लोकांना खुर्चीमध्ये बसून देखील एक्सरसाइज करता येतात. पण अल्टिमेटली आपल्याला एक्सरसाइज आपली मसलची ताकद वाढवणं, बळकटी देणं, आपल्या सांधांना सपोर्ट करणं, स्टेबिलिटी वाढवणं आणि आपला जो ब्रेनचा कंट्रोल आहे आपल्या मसल्सचा तो ॲक्टिवेट करणं, हे करणं फार गरजेचं आहे. कारण अदरवाईज आपलं जे लोडिंग आहे गुडघ्यावरचं ते कमी कधीच होणार नाही आहे. दुसरं काय होतं, जसं आपलं वय वाढत चाललेलं आहे तसं आपल्याला गुडघ्याची झीज पण वाढत आहे. आपण ही झीज थांबवू शकत नाही आहे, पण नक्कीच आपण त्याची प्रोसेस स्लो डाऊन करू शकतो आणि त्याचं उत्तर आहे फक्त एक्सरसाइज. त्यामुळे प्रत्येक एक्सरसाइज हा असा डिझाईन केला गेलेला आहे की ज्या माणसाने कधीही एक्सरसाइज केलेली नसतील त्याला देखील ते व्यवस्थित करता येतील. तुमचा पुढचा प्रश्न असा होता की घरी गेल्यानंतर काय. सो घरी गेल्यानंतर देखील आपण त्या व्यक्तीला त्यांच्या व्हॉट्सॲप, SMS वर आणि ईमेलवर एक लिंक पाठवतो रोजच्या रोज. म्हणजेच काय की घरी गेल्यानंतर देखील त्यांना एक्सरसाइज करायचा असतो. त्यांना फक्त एवढंच करायचं असतं, ती लिंक क्लिक करायची आणि आलेला एक्सरसाइज करायचा. त्यांना शिकवले गेलेले असतात एक्सरसाइज, त्यांना गायडन्स दिलेला असतो. त्यांचं फक्त काम असतं घरी गेल्यानंतर ते लिंक क्लिक करून आपले एक्सरसाइज आपण करून घ्यायचे असतात आणि ते पण इझिली शक्य होतं प्रत्येक माणसाला. निश्चितच. तेव्हा सर, खरं तर अतिशय महत्त्वाची माहिती तुम्ही दिली. गुडघेदुखीवर या त्रासातून कशी नेहमीसाठी मुक्तता मिळवता येईल त्यासाठी एक शिबिर देखील आयोजित करण्यात आलेला आहे. या शिबिरामध्ये नक्कीच सहभागी व्हा आणि सोबतच तुमच्या गुडघेदुखी या त्रासाला नेहमीसाठी तुमच्यापासून दूर करा. सर, तुम्ही इथं आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू.
या कार्यक्रमात मी आता इथंच थांबते. त्याच्या बातम्यांसाठी पाहत राहा फक्त झी 24 तास आणि राहा एक पाऊल पुढे. नमस्कार. हरी संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे झी 24